Good morning, friends. Today we are going to continue with our subject, that is life insurance products. In the last lecture, I explained some products which is related to the life insurance. Now today's lecture we are going to continue with the remaining products. Okay, let we take the revision within the 5 minutes which we studied in the last lecture. The life insurance product. Okay, it is the package product. Benefit under the such a product are predefined and the customer has to choose the plan that is closest to the requirement. As earlier I said, the people are investing money in the insurance sector for the three purpose. They require for their savings, for their liquidity, or for their investment, and when they want money they get it. These are the four needs actually the customer have, and hence he invests the money in the particular sector. So there are various plan and persons choose this plan as per their requirement, and hence the package plans are there. Benefit under the such a product are predefined and the customer has to choose the plan that is closest to the requirement. The ability of the agent to explain the different plan is important factor. Most of the LIC product are fall under the various category. Some are the non-packaged product are there. Product which certain basic features like endowment, money back, the customer choose as per his need and expanded by the rider benefit at the accidental cover, critical illness or the disability benefit and the hospitalization cover. म्हणजे आता एक लक्षात घ्या की कस्टमरनं कुठलाही प्लॅन जेव्हा घेतला असेल LICचा तर त्याच्याबरोबर त्याला जर अशी भीती वाटत असेल की जर समजा डेथ ही ॲक्सिडेंटल झाली तर बाबा अचानक डेथ असल्यामुळं माझ्या फॅमिलीला काहीतरी तिथं मिळावं आणि त्यामुळं मग माझं तिथं फॅमिलीला काहीतरी मिळाल्यामुळं मला म्हणजे फॅमिलीच्या कव्हरेजसाठी हवं आहे, परंतु ॲक्सिडेंटल डेथ ही इमिजिएट असते त्यामुळे त्याला डबल रक्कम मिळावी अशी इच्छा असेल तर त्याला ॲक्सिडेंटल रायडर हा सोबत घ्यावा लागतो. त्याच्यामुळं तुमचा प्रीमियम समहाऊ वाढतो. तर तोही मुद्दा तिथं आहे. त्याच्यानंतर मनी बॅकचे पॉलिसीज आहेत जे आपण लास्ट लेक्चरला पाहिलेलंच होतं की सम पीपल्स आर रिक्वायर्ड, म्हणजे त्यांचं असं म्हणणं असतं की मी नुसतं पैसे साठवून नाही चालणार, तर एक टाईम इंटरवल मला त्यातले साठलेल्यातले काही रक्कम माघारी मिळावी की जेणेकरून मी माझ्या गरजा तिथं भागवू शकेन. आणि मग अशा पद्धतीचं जेव्हा तिथं प्लॅनची गरज असते तेव्हा मनी बॅकचे प्लॅन असतात की बाबा अमुक एवढे वर्ष, आता समजा मनी बॅकचा एक प्लॅन आहे, मी 20 वर्ष पैसे भरते तर मला दर 5 वर्षांनं माझे जे काही सम ॲश्युर्ड आहे त्याच्या 50%, 25%, 35% ज्या काही प्लॅनमध्ये दिलेलं आहे त्या पद्धतीनं रक्कम मला माघारी मिळते. तर कारण त्याची त्यावेळेसची गरज भागवली पाहिजे. नुसतं सेविंग करणं हे काही जणांसाठी अफोर्डेबल होत नसतं. तर तो मुद्दा तिथं सांगितलेला आहे. अपार्ट फ्रॉम दॅट की जर त्यांना क्रिटिकल इलनेस की बाबा हे जे काही मी LICचे हप्ते भरत असताना जर मी समजा आजारी पडलो, मला जर खूप मोठा काही डिसीज झाला, क्रिटिकल इलनेस ज्याला आपण म्हणतो, तर त्यामध्ये मला काहीतरी बेनिफिट्स मिळावे किंवा त्याचं कव्हरेज मिळावं. डिसेबल झालो मी, समजा अपंग झालो, तर देखील त्यासाठी तरी मला त्याचे काही बेनिफिट मिळावे. असे जर काही तुमचे हेतू असतील तर ते एक्स्ट्रा रायडर्स तुम्हाला घ्यावे लागतात आणि ते एक्स्ट्रा रायडर्स हे त्याच्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा प्रीमियमसुद्धा पे करावा लागतो. तो नॉमिनल असतो परंतु ते घेणं हे गरजेचं आहे. अदरवाईज काय होतं, मग त्याचे बेनिफिट्स तिथं मिळत नाहीत. हा झाला नॉन पॅकेज्ड प्रोडक्टचा भाग. हॉस्पिटलायझेशन पण त्यामध्ये रायडर तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर कार्टर द निचे मार्केट अँड हॅव द प्रॉफिट पोटेन्शियल. आता प्रॉफिट पोटेन्शियलसाठी केलं जातं. आता बेसिक एलिमेंट्स जे काही आहेत ते आपण बघितलं. तर नाव वी स्टार्ट विथ द टर्म इन्शुरन्स. टर्म इन्शुरन्स इज द कॉन्ट्रॅक्ट फॉर लिमिटेड नंबर इयर. The payment only if the death is occurred during the term. Low cost and the high risk coverage. Stricter underwriting rules and restrictions. Renewable features and convertible features. Increasing and decreasing term insurance. आता टर्म इन्शुरन्स म्हणजे काय, हा काही वर्षांसाठी दिला जातो, लिमिटेड इयरसाठी दिला जातो आणि त्याची कॉस्ट पण कमी असते आणि त्यामुळं तिथं हाय रिस्क कवर केली जाते. कारण इथं कसं आहे, इफ एनी कॉन्टिजन्सीज हॅपन देन अँड देन ओनली यू गेट द बेनिफिट. म्हणजे ज्याच्यासाठी तुम्ही इन्शुरन्स घेतलेला आहे फॉर द डेथ कव्हरेज असेल, जर डेथ झाली तरच पैसे मिळणार आहेत. अदरवाईज जो काही प्रीमियम तुम्ही भरलेला आहे तो प्रीमियम हा LICकडे जमा होतो, तो काही माघारी मिळत नाही. देअर इज नो प्रोव्हिजन ऑफ रिफंड ऑफ दॅट प्रीमियम. तोही मुद्दा तिथं सांगितलेला आहे. त्यानंतर सांगितलेलं आहे की लो कॉस्ट अँड द हाय रिस्क कव्हरेज. लो कॉस्ट मीन्स काय की ह्याच्यासाठी जो काही प्रीमियम असतो तो खूप कमी आहे. कारण इथं फक्त तुम्हाला कॉम्पन्सेशन कधी जायचं आहे, जर काही झालं तर, जर काउंटर पार्टी किंवा जो इन्शुअर्ड पर्सन आहे त्याची डेथ झाली तरच ते द्यायचं आहे. त्यामुळे इथं जो प्रीमियम असतो तो कमी असतो. त्यानंतर आहे रिन्युएबल फीचर्स अँड कन्व्हर्टेबल
फीचर्स. आता जे काही इन्शुरन्स तुम्ही घेतलेला आहे तो तुम्हाला कन्वर्टसुद्धा करता येतो. म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की टर्म इन्शुरन्स आता मला एंडॉमेंटमध्ये कन्वर्ट करायचं आहे, मला डबल बेनिफिट हवेत, मला होल लाईफ हवं आहे, तर यू कॅन कन्वर्ट इट इन टू द अदर, म्हणजे कन्वर्टेबलसुद्धा आहे. नेक्स्ट इन्क्रीज अँड डिक्रीज द टर्म इन्शुरन्स, टर्म ऑफ अ इन्शुरन्स. आता त्याचं जे काही टर्म आहे, समजा तुम्ही 5 वर्षासाठी घेतलं आहे, 3 वर्षासाठी घेतले, ती तुम्ही वाढवूही शकता आणि कमीही करू शकता. तर तोही एक बेनिफिट ह्या टर्म इन्शुरन्समध्ये दिलेला असतो. त्यानंतर आता आपण वळतोय नेक्स्ट प्लॅनकडे, वोल लाईफ प्लॅन. वोल लाईफ प्लॅन मीन्स द रिस्क कव्हरेज फॉर द डेथ ऑफ द इन्श्युअर व्हेन एव्हर इट इज happen. No fixed term. The variation pure life is the premium is payable throughout the life till the insured death. The risk coverage for the duration of life. The amount is payable on death only. The limited whole life plan म्हणजेच काय, the premium is payable for the limited shorter period or the till death if earlier risk is coverage. And the premium rate are low than the term insurance, provide the permanent protection and the moderate cost and the convertible into whole life. आता whole life म्हणजे काय सांगितलेलं आहे की जेव्हा रिस्क इज कव्हरेज फॉर द डेथ इन्शुअर्ड असेल, वेन एव्हर इट हॅपन, ह्याचा जी टर्म आहे ती मात्र फिक्स नसती. ती टिल म्हणजे जो वोल लाईफ तुम्ही तिथं इन्शुरन्स भरू शकता, जेव्हा कधी तुमची डेथ होईल तेव्हा ते पैसे आपोआप त्या फॅमिली मेंबर्सला मिळणार आहेत किंवा नॉमिनीला मिळणार आहेत. जसं टर्म प्लॅनमध्ये एक पिरियड फिक्स होता, तो इथं तुम्हाला बघायला मिळत नाही. द व्हेरिएशन्स, द प्युअर वोल लाईफ, द प्रीमियम पेएबल थ्रू आउट द लाईफ इन द इन्शुअर टिल दॅट, द रिस्क कव्हरेज फॉर द ड्युरेशन ऑफ लाईफ. जो काही रिस्क कव्हरेज आहे तो ड्युरेशन, त्याचं ड्युरेशन काही फिक्स नसतं, त्यामुळं आफ्टर दॅट इट इज डेफिनेटली रिपेएबल टू द नॉमिनी. ह्या प्लॅनला सुद्धा एक मॉडरेट रेट ऑफ प्रीमियम असतो आणि त्याचबरोबर कन्वर्टेबल इन टू द होल लाईफ प्लॅन. नाव वी आर टॉकिंग अबाउट एंडॉमेंट इन्शुरन्स. व्हॉट इज द एंडॉमेंट? Endowment is to payable the insurance money in the event of the death of the insured during the endowment term, to help the insurance money in the event to ensure the survival idea in the endowment term. म्हणजे आता एंडॉमेंटचा अर्थ समजून घ्यायचा की इथं दोन्ही प्रकारचे बेनिफिट मुलांना मिळू शकतात. मीन्स डेथ झाली तरी बेनिफिट मिळतात, और तुम्ही जो काही पिरियड ठेवला आहे त्या पिरियडच्या मॅच्युरिटीलाही तुम्हाला पैसे मिळू शकतात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की एखाद्या व्यक्तीनं 20 वर्षासाठी प्लॅन घेतला, त्या 20 वर्षात तो प्रीमियम भरणार आहे, बरोबर आहे, आणि तो 18 वर्षानंतर तो मयत झाला, तर त्याला त्याच्या नॉमिनीला त्याचे बेनिफिट मिळणार आहे. आता दुसऱ्या बाजूला की तो 20 वर्ष हप्ते भरला, 20 वर्ष तो जगला, ॲट द टाईम ऑफ मॅच्युरिटी ही गेट वॉट एव्हर द मनी ही सेव्ड विथ द हेल्प ऑफ इंटरेस्ट अँड बोनस टू हिम बॅक. म्हणजे जे साठवलेले पैसे आहेत ते तुला माघारी मिळणार आहेत. त्यामुळं इथं काही रिस्कच नसती, असला तरी पैसे मिळणार आहेत, नसला तरी मागचे जे काही नॉमिनी आहेत त्यांना पैसे मिळणार आहेत. तर हा एक बेनिफिट एंडॉमेंट इन्शुरन्स असतो. टू पे द इन्शुरन्स मनी इन द इव्हेंट ऑफ द डेथ ऑफ द इन्शुअर ड्युरिंग द एंडॉमेंट टर्म, टू पे द इन्शुरन्स मनी इन द इव्हेंट ऑफ इन्शुअर सर्वायवर टिल द एंड द एंडॉमेंट. इकॉनॉमिक कन्सेप्ट काय ह्याची? द डिक्रीजिंग टर्म ॲश्युरन्स अँड इन्क्रीजिंग इन्व्हेस्टमेंट, रिझर्व व्हॅल्यू सप्लिमेंटेड बाय द टर्म इन्शुरन्स. प्रीमियम रेट्स आर युजली हायर दॅन वोल लाईफ. ऑलवेज रिमेंबर की वोल लाईफपेक्षा ह्याचा प्रीमियम जरा जास्त असतो, कारण इथं डबल बेनिफिट आहे ना रे, असला नसला तरी पैसे मिळणार आहेत. त्यामुळं तिथं हा प्लॅन सगळ्यांना रुचतो. त्यामुळं साऊंड प्लॅन फॉर द व्हेरियस टाईप्स ऑफ कन्झ्युमर मोस्टली प्रिफर केले जातात हेच प्लॅन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आता टर्म इन्शुरन्सच्या बाबतीतले प्रोडक्ट्सचे. लाईफ इन्शुरन्सने कंपनीनं कोणते कोणते प्रोडक्ट्स केले आहेत की लिमिटेड 2 years टेम्पररी इन्शुरन्स इज गिवन, कन्वर्टेबल इन टू अप टू द 5 to 7 years. टर्म इन्शुरन्स जेव्हा मी शिकवला तेव्हाच मी तुम्हाला सांगितलेलं होतं की एक पर्टिक्युलर इयरसाठी टर्म इन्शुरन्स असतो, तो 5 to 7 years तुम्हाला एक्सटेंडसुद्धा करता येऊ शकतो. नॉमिनल तो 2 years देतात. त्याच्यानंतर बिमा संदेश आहे, रिटर्न टू द प्रीमियम अँड सर्वायवल. काही प्रोडक्ट्स LICचे बघा ह्यामध्ये तुम्ही ऐकू शकता. बिमा संदेश, बिमा किरण, सर्वायवल, फ्री इन्शुरन्स कव्हरेज फॉर द 10 years टू एक्सटेंड 30% to 60% फेस व्हॅल्यू. म्हणजे जे काही आहे ते टर्म इन्शुरन्सच्या प्लॅन्स हे जे काही LICचे ते आपण बघतो. त्याच्यानंतर मॉर्गेजेस रिडम्पशन अँड द ॲश्युरन्स टू कवर द आउटस्टँडिंग लोन अंडर द हाऊस मॉर्गेज. तर तोही मुद्दा तिथं त्यांनी दिलेला आहे. आता वोल लाईफ प्लॅनशी रिलेटेड LICचे कोणते कोणते प्लॅन आहेत? मग वोल लाईफ प्लॅन इज प्रीमियम रिपेबल फॉर द 35 years or the age of 80 years, whichever is later. Insurance money is repayable on the death. वोल लाईफला सुद्धा कसं होतं की मॅक्सिमम तुम्ही टेन्युअर किती घेऊ शकता, तर 35 वर्ष, और द एज ॲट
80 त्याच्यावर आपण काय देऊ शकत नाही. आणि लिमिटेड पेमेंट होल लाईफ पॉलिसी, इट इज ऑल्सो कन्व्हर्टेबल. म्हणजे आता इथं कसं असतं की तुम्ही काही पेमेंट करताय आणि जर काही झालं तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत, अदरवाईज भरलेले प्रीमियम हे LICकडे जमा होणार आहेत. म्हणून याच्या प्रीमियम जरा कमी असतात ॲज कम्पेअर टू अदर. नेक्स्ट इज अ कन्व्हर्टेबल होल लाईफ पॉलिसी प्रीमियम पेएबल ॲट एज 70 ऑफ द इन्शुर्ड अनलिमिटेड पेमेंट. तर व्हॉट इज द एंडॉमेंट प्लॅन. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं एक एंडॉमेंट प्लॅन्स इज विथ ऑर विदाउट प्रॉफिट. ह्यामध्ये भविष्य जीवन पॉलिसी एक आहे. फर्स्ट 5 years प्रीमियम आर क्वाईट हाय, फ्रॉम द 6th year इज स्केल डाऊन ऑलमोस्ट 1/3. म्हणजे बघा आता भविष्य जीवन प्लॅन लाईक एंडॉमेंट असतात की त्याच्यामध्ये पहिले 5 वर्षासाठी तुम्हाला हप्ता खूप जास्त आहे आणि 6व्या वर्षीपासून तो 1/3च होऊन जातो. म्हणजे हे कुणासाठी उपयोगाचं आहे, सॅलरी अर्नरसाठी, की बाबा जेवढ्या दिवस तो काम करतोय तेवढ्या दिवस आपलं LIC भरून घ्यायची. नंतर जर समजा काम गेलं, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणाऱ्या लोकांसाठी हे खूप चांगलं आहे की काम गेल्यानंतर मात्र प्रीमियम भरणं शक्य होत नाही, तेव्हा ते प्रीमियमचा अमाऊंट तिथं कमी केली जाते. त्याच्यानंतर जीवन मित्र आहे. जीवन मित्र इज द डबल कवर ऑर द ट्रिपल कवर. जीवन मित्र इन द सेन्स की बाबा तुम्ही पार्टनरबरोबर तो प्लॅन करू शकता, स्पाऊसबरोबर प्लॅन करू शकता किंवा सिस्टर ब्रदरचे प्लॅन असू शकतात, तो तिथे सांगितला आहे. त्याच्यानंतर जीवनगृह डबल कवर अँड द ट्रिपल कवर तिथे दिलेला आहे. नेक्स्ट इज द लो कॉस्ट विदाउट प्रॉफिट एंडॉमेंट अश्युरन्स. आता ह्यामध्ये सुद्धा प्रॉफिट इन्शुरन्स हा कमीच असतो, ॲश्युरन्स हा कमीच असतो. नेक्स्ट न्यू जनरक्षा विदाउट प्रॉफिट. जीवनश्री हा एक देखील प्लॅन आहे विदाउट प्रॉफिट बट विथ द गॅरंटी ॲडिशन अँड द लिमिटेड प्रीमियम प्लेइंग द पिरियड अँड द केमॅन इन्शुरन्स. तर तो मुद्दा तिथं सांगितलेला आहे. आता ह्यामध्ये सुद्धा जीवन प्रमुख हा एक प्लॅन तुम्ही बघता. आशादीप एक प्लॅन आहे विदाउट प्रॉफिट आहे एंडॉमेंटचाच. रायडर टू कवर द 4 सिरियस इलनेसेस लाईक द कॅन्सर, पॅरालिटिक स्ट्रोक, लिडिंग द परमनंटली डिसेबल, किडनी फेल्युलर. म्हणजे आता आजकाल तुम्हाला माहीतच आहे की काही कुणालाही कुठल्याही पद्धतीचा क्रिटिकल इलनेस आजकाल उद्भवू शकतो. मग हा जो काही प्लॅन आहे आशादीप ह्याच्या खाली वेगवेगळ्या प्रकारचे क्रिटिकल इलनेस रायडर्ससुद्धा तिथं प्रोव्हाइड केलेले आहेत, ज्यामध्ये कॅन्सर आहे, पॅरालिसिस आहे. तर तो मुद्दा तिथं सांगितलेला आहे. त्याचबरोबर तर असे जे काही क्रिटिकल इलनेसेस आहेत तिथं बेनिफिट मिळू शकतात. त्याच्यानंतर बॅलन्स अप टू 50% ऑर द सम ॲश्युर्ड ऑन द डेथ ऑर द मॅच्युरिटी बोनस. आता त्याचबरोबर मग मॅरेज एंडॉमेंट किंवा एज्युकेशन एंडॉमेंट प्लॅनसुद्धा तुम्हाला दिसत आहेत की अमुक एवढे वर्ष हप्ते भरा आणि आफ्टर एका सम इयर्स नंतर त्याचे बेनिफिट्स तुम्हाला तिथं मिळणार आहेत. जसं मी तुम्हाला एक मुद्दा सांगितलेला होता की आय टूक द इन्शुरन्स फॉर माय चाइल्ड, की बाबा पुढं 8 वर्ष मी त्याचे हप्ते भरणार आहे, 8 वर्षानंतर ते पैसे त्या कंपनीकडेच राहणार आहेत आणि त्यानंतर जेव्हा तो मुलगा 18 वर्षाचा होईल तेव्हा त्याला अमुक एवढी रक्कम मिळणार आहे. म्हणजे हे एज्युकेशनशी रिलेटेड असू दे किंवा मॅरेजशी रिलेटेड असू दे असे प्लॅन करणं हे गरजेचं होतं. ह्यालाच आपण मनी बॅक असंही म्हणू शकतो. मग स्पेशल प्लॅन फॉर चिल्ड्रन्स कोणते कोणते आहेत LICचे. मग त्यामध्ये चिल्ड्रन डेफर्ड इन्शुरन्स प्लॅन आहे, न्यू चिल्ड्रन डेफर ॲश्युरन्स आहे, जीवन बाल्य, जीवन किशोर, चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन आहे, जीवन अनुराग एक आहे आणि डिसेबल चाइल्ड पण असतात बऱ्याच वेळेस तुम्हाला माहिती आहे. मग त्यांच्या जो काही ह्याचा खर्च असतो, ज्याला आपण काय म्हणतो उपचाराचा जो काही खर्च असतो, तर हा देखील भागावा हेही त्याचं एक उद्दिष्ट होतं आणि त्यामुळं तिथं आपण तो मुद्दा घेतलेला आहे. आणि डिसेबल्ड क्रायटेरियाखाली जीवन आधार, जीवन विश्वास आणि IT तर हे प्लॅन्स आहेत आणि ह्याला इन्कम टॅक्स एक्झेम्पशनसुद्धा आहे ह्या प्रीमियम्सला. एक लक्षात घ्या, तुम्ही म्हणत असाल मॅडम LICमध्ये केलेल्या इन्व्हेस्टमेंटला IT एक्झेम्पशन का दिलं जातं. तर एक लक्षात घ्यायचं मुलांनो की LICकडं जो काही पैसा येतो तो पैसा LIC गव्हर्नमेंटला फॉर इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट देत असते. त्यामुळं LIC इज बॅक्ड बाय द गव्हर्नमेंट. सो गव्हर्नमेंट काय म्हणतं की बाबा मला पैसे लागतील तेव्हा LICनं दिले पाहिजे, LICकडं भरपूर फंडिंग आलं पाहिजे, मग लोकांनी LICमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. मग त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी म्हणून गव्हर्नमेंट काय करतं की बाबा जर तुम्ही तुमचे पैसे LICमध्ये लावले तर तुम्हाला IT म्हणजेच काय तर इन्कम टॅक्समधनं एक्झेम्पशन मिळू शकतं. म्हणजे डिरेक्टली ऑर इनडायरेक्टली गव्हर्नमेंट तिथं तुमच्याकडनं पैसे काढून घ्यायचा प्रयत्न करते. जर तुम्ही तिथे इन्व्हेस्टमेंट नाही केल्या तर एक्स्ट्राच्या जे काही इन्कम असतो त्याच्यावर तुम्हाला इन्कम टॅक्स बसू शकतो आणि तोच एक्स्ट्राचा इन्कम जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून ह्याच्यामध्ये दाखवला, इन्शुरन्समध्ये दाखवला, तर डेफिनेटली तुम्हाला तिथं रिबेट मिळू शकतो. तर तो मुद्दा तिथं आहे. त्यानंतर आता जीवन आशा 2 प्लॅन काय सांगितलं आहे बघा. द एंडॉमेंट ॲश्युरन्स विथ द मेडिकल बेनिफिट रायडर्स 2% फेस व्हॅल्यू पेड टू द 2 years इन द मेडिकल चेकअप.
रिबर्समेंट ऑफ द एक्सपेन्सेस अप टू 20 to 50% ऑफ द फेस व्हॅल्यू ऑफ द पॉलिसी, मायनर अँड मेजर सर्जरीज, म्हणजे जे काही आता डिसेबल्ड आहेत त्यांच्या जे काही क्रायटेरिया आहे हॉस्पिटलायझेशनचा, सर्जरीचा, तर त्याच्या बेसिसवर ह्याचे रिफंड्स ठेवलेले आहेत, हे लक्षात येऊ दे तुमच्या. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑन द डेथ फुल सम ॲश्युअर्ड तिथं, म्हणजे समजा त्यामध्ये जर डेथच झाली तर मात्र फुल सम ॲश्युअर्ड तिथं दिली जाणार आहे. त्याच्यानंतर जॉईंट लाईफ पॉलिसी काय असते बघा, की जीवनसाथी. आता हा मी मोस्टली मॅरेज झालेले लोक हा प्लॅन घेतात. जीवनसाथी म्हणजे स्पाऊसचा हजबंड आणि वाईफमध्ये हा प्लॅन मोस्टलीच विकला जाणार आहे. ह्या जास्त इन्व्हेस्टमेंट ह्यामध्ये दिसतात मॅरिड लोकांच्या. आता हा प्लॅन कसा आहे की समजा मॅरिड कपल आहे, त्यांनी हा प्लॅन घेतलेला आहे. ओके, समजा त्या प्लॅनची पिरियड आहे 20 इयर्स. 20 इयर्समध्ये त्यांना प्रीमियम बसणार. ओके, त्या 20 इयर्समध्ये जर समजा एकाची डेथ झाली, लेट वी कन्सिडर एकाची डेथ झाली, एक अलाइव्ह आहे, तर तो दुसरा जो आहे त्याला सम ॲश्युअर्ड तर मिळणार आणि तिथून पुढं 20 त्या जेवढ्यापर्यंत पिरियड त्याचा राहिलेला आहे त्याला कुठल्याही पद्धतीचा प्रीमियम तिथं आकारला जाणार नाही. आणि जेव्हा मॅच्युरिटी होईल त्या मॅच्युरिटीला मात्र त्याला पुन्हा सम ॲश्युअर्ड तिथं दिली जाणार. म्हणजे इथं लक्षात येतं आहे तुमच्या डबल बेनिफिट आहे की समजा एक जरी गेला तरीसुद्धा मागच्याला त्याचे पैसे मिळणार आहेत आणि त्याला राहिलेले वर्ष कव्हरेज मिळणार आहे, लाईफ कव्हरेज मिळणार आहे की बाबा काही झालं समजा ह्यालासुद्धा पुढं तर त्याला त्याचे पैसे ॲट द टाईम ऑफ मॅच्युरिटीसुद्धा मिळू शकतात. आणि तुम्ही असं म्हणाल की मॅडम जर इन केस दोघंसुद्धा गेली तर त्याला जो नॉमिनी लावलेला आहे त्या नॉमिनीला त्याचे पैसे मिळू शकतात. आणि समजा असं झालं की 20 वर्ष दोघं पण जगलीच, दोघांनाही काही झालं नाही, तर जेवढा काही प्रीमियम त्यांनी साठवलेला आहे त्या साठवलेल्या प्रीमियमवर काय असेल तो बोनस, इंटरेस्ट हे देऊन तिथं आपल्याला बेनिफिट्स त्या दोघांना मिळू शकतात. तर हा खूप मोठ्या पद्धतीनं जीवन लाईफ पॉलिसीमध्ये किंवा ज्याला आपण म्हणतो जॉईंट इन्शुरन्समध्ये मोठ्या प्रमाणावर चाललेला प्लॅन आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा जीवनसरिता. जीवनसरिता इज रिलेटेड टू द बेनिफिट ऑफ जॉईंट लाईफ अँड द लास्ट सर्वायवरशिप ॲन्युइटी अपार्ट फ्रॉम द लमसम पेमेंट ऑन द डेथ ऑन मॅच्युरिटी. आता बऱ्याच वेळेस कसं होतं प्रत्येकाला मंथली किंवा ॲन्युअली किंवा इयरली हप्ता भरणं पॉसिबल नसतं. मग अशा वेळेस जर माझ्याकडे एक लमसम अमाऊंट आली असेल तर ती लमसम अमाऊंटसुद्धा मला तिथं भरता येते की बाबा दर महिन्याला कुणी कुठं ठेवत बसाते गोष्टी सारख्या. तर त्याच्याऐवजी आपण काय करू शकतो, तर त्याच्याऐवजी आपण एकदमच प्रीमियम भरून, ज्याला लमसम अमाऊंट म्हणतो ती भरून आपण असे प्लॅन्स तिथं विकत घेऊ शकतो. तर हा जॉईंट लाईफ इन्शुरन्स रिलेटेड होता. आता त्याच्यानंतर जो काही नवीन मुद्दा आपण बघणार आहे दॅट इज युनिट लिंक प्लॅन. जसं मी लेक्चर स्टार्ट होतानाच म्हणलेलं होतं की काही लोक इन्शुरन्समध्ये पैसा गुंतवतात, त्याच्या मागं त्यांचे 4 हेतू असतात. एक असतात इन्व्हेस्टमेंट, एक असतं लिक्विडिटी, एक असतं व्हेन दे नीड मनी दे गेट इट ऑर फॉर द कव्हरेज. तर त्यातलं जे इन्व्हेस्टमेंटसाठी लोक जे पैसा LICत गुंतवतात त्यांच्यासाठी हे जे काही प्रोडक्ट आहे ते आहे युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन. आता इट इज रिलेटेड टू शेअर मार्केट, युलिपचे प्लॅन ह्याला म्हणतात. मग आता काय केलं जातं की ज्या लोकांना इन्व्हेस्टमेंट म्हणून इन्शुरन्सकडे ते बघत असतात अशा वेळेस त्यांना डबल हवं असतं की मला ह्यातनं चांगले पैसे पण मिळाले पाहिजेत आणि दुसरं गोष्ट मला जर काही झालं तर मला लाईफ कव्हरेज पण मिळायला पाहिजे, अशी काही जणांची मागणी असते. आणि म्हणून इट इज द कॉम्बिनेशन ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड कव्हरेज. मग काय करते लाईफ इन्शुरन्स, तर तुमच्याकडनं समजा आता काही इन्व्हेस्टमेंट घेतलेल्या आहेत, त्या इन्व्हेस्टमेंट जर त्यांनी LICकडे स्वतःकडे ठेवलं आणि ते गव्हर्नमेंटला ॲज अ लोन म्हणून दिला तर त्यातनं एवढे काही रिटर्न्स मिळत नाहीत. म्हणून ते काय करतात त्यातली सम अमाऊंट ही शेअर मार्केटला लावतात आणि शेअर मार्केटमधनं रिटर्न्स चांगले मिळतात. मग ते रिटर्न्स घेतात आणि इकडं कस्टमरला देतात. त्यामुळं कस्टमर खुश होतो की त्याला बाबा सगळ्यांपेक्षा जास्त रिटर्न्स त्याच्यावर मिळालेले आहेत. आणि दुसऱ्या बाजूला त्याला लाईफ कव्हरेज पण आहे की बाबा त्यांना जर त्याला लाईफ कव्हरेज पण आहे, म्हणजे जर समजा त्याला काही झालं तर त्याला तिथं त्याचे बेनिफिट्ससुद्धा मिळू शकतात. तर हा मुद्दा इथं आहे युनिट लिंक प्लॅन. मग त्यामध्ये बिमा प्लस आहे बघा, कॅपिटल मार्केट लिंक इन्शुरन्स प्लॅन. प्रीमियम हॅज 2 पार्ट्स, रिस्क प्रीमियम अँड इन्व्हेस्टमेंट प्रीमियम. आता ह्यामध्ये सुद्धा काय करतात, सगळीच अमाऊंट ते शेअर मार्केटला लावत नाही, कारण शेअर मार्केट हे फ्लक्च्युएशन्स आहे हे तुम्हालाही माहिती आहे. मग त्यामुळे ते काय करतात, काही अमाऊंट ह्याच्यामध्ये लावतात, शेअर मार्केटला लावतात, काही अमाऊंट ॲज अ इन्शुरन्समध्येच ठेवतात. मग रिस्क प्रीमियम आणि इन्व्हेस्टमेंट प्रीमियम असं त्याचं डिवायडेशन होतं. द इन्व्हेस्टमेंट ॲट द चॉईस फॉर द पॉलिसी होल्डर फॉर 3 कॉम्बिनेशन, सिक्युअर्ड फंड, बॅलन्स्ड फंड आणि रिस्क फंड. आता जो काही सिक्युअर्ड फंड आहे त्यामध्ये कंप्लीट सिक्युरिटी असते की बाबा तुझे पैसे बुडणार
नाही, त्यामध्ये काय केलं जातं, थोडीच अमाऊंट शेअर मार्केटला गुंतवली जाते. बॅलन्स्ड फंडमध्ये काय असतं की बाबा 50-50 करता येतं, की बाबा 50 तुझे LICकडे इन्शुरन्स कव्हरेज अंडर ठेवूया आणि 50 फक्त इन्व्हेस्टमेंटला शेअर मार्केटला गुंतवूया. आणि तिसरं असतं हाय रेट, की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त अमाऊंट ही शेअर मार्केटला गुंतवली जाते आणि रिमेनिंग ही कव्हरेजसाठी ठेवली जाते. मग इथं जरा रिस्क जास्त असते, कारण मार्केट कसं फ्लक्च्युएट होत असतं, त्यामुळे तिथं रिटर्न्सच्या गॅरंटी कमी, म्हणजे आपण सांगू नाही शकत, फ्लक्च्युएटिंग असू शकतात. मग तुम्ही जर जास्त अमाऊंट शेअर मार्केटला लावली असेल तर मात्र तिथं रिस्कसुद्धा तेवढीच जास्त येते. जर फेवरेबल राहिलं तर डेफिनेटली तुम्हाला चांगली रिटर्न्स तिथं मिळणार आहे, आणि जर मार्केट जर बिअर राहिलं तर मात्र तुम्हाला तिथं डाऊन रिटर्न्स मिळणार आहेत. इथं फक्त रिस्क काय असते, तुमच्या इन्व्हेस्टमेंटची सुद्धा व्हॅल्युएशन कमी व्हायचे तिथं चान्सेस असतात. तर दिस इज ऑल अबाउट द जुलिप लिंक plan. Okay, the remaining remaining product will be continued on the tomorrow's lecture. Just look through it, listen it carefully and note down the notes from it, because your examination will be conducted on objective basis, so it is mandatory to all the note down the notes regarding objective examination. Thank you so much.